पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नियुक्त। कारखाना केव्हा सुरू होतो याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासन नेमण्यात आल्याने आणि संचालक मंडळ बरखास्त केल्याने तालुक्यातील राजकीय व सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे। 3 सदस्यीय प्रशासक मंडळाने कारखान्याचा पदभार सांभाळलाय। दरम्यान डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करत आनंद व्यक्त केलाय। नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर 3 वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन होऊन भरत माणिकराव गावित यांच्या पॅनलने बहुमत मिळविले होते। चेअरमनपदी गावित यांचीच निवड झाली होती। गेल्या 2 गाळप हंगामापासून हा कारखाना नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याने चालवायला घेतला होता। त्यापोटी देण्यात आलेल्या रकमेत अनियमितता असल्याबाबत प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने चौकशी झाली असता ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले। याबाबत साखर सहसंचालकांनी काढलेल्या आदेशात कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येत असल्याचे स्पष्ट करून सोमवार दिनांक 2 डिसेंबर पासून प्रशासक कारभार पाहणार असल्याचे म्हटले आहे। त्यानुसार सोमवारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भारती ठाकूर यांनी प्रशासक पदाचा पदभार घेतला। 3 सदस्यीय समितीच्या त्या अध्यक्ष असून समितीचे 2 सदस्य आहेत। त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून कारखान्याची प्रशासकीय माहिती जाणून घेत पदभार घेतला। कारखान्याचे ऊस उत्पादक सदस्य शेतकऱ्यांची संख्या 14,000 आहे। सुरुवातीला कारखाना 1.250 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा होता। नंतर तो वाढून 2.500 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला। साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होणार किंवा नाही याबाबत आता उत्सुकता लागून आहे। दरम्यान भरत गावित बाहेरगावाहून आल्यावर ते याबाबत आपली भूमिका काय हे स्पष्ट करतात की काय याकडे लक्ष लागून आहे। पंचनामा न्यूज, नवापूर।